ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह बघायला मिळतोय। गोव्यापाठोपाठ कोकणातले समुद्रकिनारे पर्यटकांना भुरळ घालतायत। रायगडच्या दिवेआगार, श्रीवर्धन सोबतच मुरुड, अलिबाग या किनाऱ्यावरती पर्यटकांनी गर्दी केली आहे। समुद्रकिनाऱ्यावरती पर्यटक वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेतायत। यासोबतच पर्यटक मासळीच्या थाळीवर देखील ताव मारताना दिसतायत। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दिनेश पिसाट यांनी। समुद्र किनारा फार सुंदर आहे, स्वच्छ आहे, म्हणून आम्ही सगळेजण मिळून एक महिला मंडळाने ट्रिप काढली, मुलांना घेऊन आलोय। इथलं जेवण वगैरे आम्ही थाळी घेतली होती, सात्विक जेवण होतं, ऑथेंटिक फूड मिळालं आम्हाला तिथं। मोदक म्हणा किंवा सोलकढी असेल, अतिशय सुंदर होतं। आणि काही राईड्स केल्या मुलांनी, काही आम्ही केल्या, काही अजून शिल्लक पण आहेत, ते उद्या करणार होता। आणि मजा आली, खूप छान वाटलं। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दिव्यागरमध्ये येणारे पर्यटक यांच्या सोयीसाठी आमची ग्रामपंचायत या ठिकाणी सज्ज झालेली आहे। गावामध्ये येणारे पर्यटक त्यांची येणारे एकंदरीत वाहनं असतील तर ती पार्किंगची व्यवस्था देखील आम्ही त्यानिमित्तानं अतिशय योग्य रीतीने केलेली आहे। गावामध्ये येणारे पर्यटक ज्यावेळी समुद्र किनाऱ्यावर जातील तर समुद्र किनाऱ्यावर जात असताना बोटिंगचा आनंद घेत असतील किंवा पोहण्याचा आनंद घेत असतील, त्या ठिकाणी त्यांना लागणारे लाईफ जॅकेट्स असतील, त्यानंतर लाईफ गार्ड्स देखील असतील, यांना देखील आम्ही तैनात केलेले आहेत। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर किंवा पुणेकर नागरिक असतील हे रायगडच्या समुद्र किनाऱ्यांना पसंती देत असतात। आता आपण आहोत दिव्यागर या समुद्र किनारी। आपण पाहू शकता या ठिकाणी पर्यटक आतापासूनच यायला सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी विविध प्रकारचे जे वॉटर स्पोर्ट्स आहेत हे खेळताना आणि त्यांचा आनंद लुटताना पर्यटक आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर इथं कोणताही अनुचित प्रकार घडू यासाठी स्थानिक प्रशासन सज्ज झालेला आहे। इथे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी इथे पोलीस प्रशासन आणि लाईफ गार्ड देखील ठेवण्यात आले। तुम्ही एकंदरीत पाहिलं तर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यामध्ये जे श्रीवर्धन असेल किंवा दिव्यागर असेल, हे दोन्ही समुद्र किनारे स्वच्छ आणि सुंदर असल्यामुळे इथे नागरिकांची पसंती मोठ्या प्रमाणात आहे। आणि आतापासूनच या ठिकाणची कॉटेज आणि हॉटेल्स जी आहेत ती आतापासूनच बुक व्हायला सुरुवात झालेली आहे। एकंदरीत स्थानिक प्रशासनाकडून इथल्या नागरिकांना सतर्क आणि सज्ज राहण्याचं आवाहन देण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर येणाऱ्या पर्यटकांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक प्रशासन सज्ज देखील झालेलं आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही पाहिलं तर त्यांनी पर्यटकांना आवाहन देखील केलेलं आहे की या ठिकाणी आल्यानंतर कोणत्याही प्रकारची हुल्लडबाजी न करता स्थानिक प्रशासनाला सहकार्य करा, असं या ठिकाणच्या सरपंचांनी किंवा स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। दिनेश पिसाट, न्यूज 18 लोकमत, रायगड।